गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई परिसरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे। 15 दिवसांपूर्वी कोपर खैरणे सेक्टर 19 मध्ये एकावर कोयत्याने वार केल्याची घटना उघडकीस आली होती। अशातच 20 दिवसांच्या आत पुन्हा एकावर टोळीने जबर मारहाण केली। समीर शरीफ अहमद असे जखमी तरुणाचे नाव आहे। हा तरुण कोपर खैरणे सेक्टर 20 मधील ए झोन सलूनमध्ये काम करतो। त्या ठिकाणी त्याची सहकारी एक तरुणी ही एकमेकांच्या परिचयाची होती। दोघांमध्ये दररोज संवाद होत असे। ती दोघं बोलत असतात, गप्पा मारत असतात याची माहिती त्या तरुणीच्या बॉयफ्रेंडला मिळाली आणि प्रियकराचे टाळकेच फिरले। तरुणीचा प्रियकर अरबाजने तिच्यासोबत समीरने केलेले व्हॉट्सअप चॅट्स पाहिले आणि तो चिडला। नंतर अरबाजने समीरला फोन करत दमदाटी केली, शिवीगाळ केली। त्यामुळे समीरने माफी मागून विषय संपवला होता। मात्र अरबाजने पुन्हा समीरला फोन करत धमकी दिली। यानंतर अरबाजने समीरला प्रेयसीच्या आईनं घरी बोलवलं आहे, तू पण चल असं सांगितलं। मात्र समीरने जाण्यास नकार दिला। नंतर अरबाजने 6 ते 7 साथीदारांसह समीरला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। नंतर कोयत्याने समीरच्या डोक्यात वार केले। या हल्ल्यात समीरच्या डोक्यात इजा झाली। त्याच्या डोक्यात 5 टाके पडले आहेत। या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश शेडगे करत आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।